नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत होता. ते विमानाने आले, ते थेट नवी मुंबईच्या अजून उद्घाटन न झालेल्या विमानतळावर उतरले. ती नवी वास्तू, तो नवा प्रकल्प, पायाभूत सुविधा याचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यानंतर मुंबईत आणखीन मेट्रोच्या एक दोन काय असतील गोष्टी, त्याची उद्घाटन त्यांनी केली. आणि मग तिथे उद्घाटन प्रसंगी त्यांचं भाषण झालं. आता पंतप्रधान आहे आणि त्याने राजकीय भाषण करू नये अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनात राहतो. आणि त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, तिथल्या सुविधा, तिथली पायाभूत काय असतील त्या रचना, इन्फ्रास्ट्रक्चर याविषयी बोलताना त्यात आडवे आलेले विरोधी पक्ष याबद्दल मोदी बोलले. तर त्याचा थेट संबंध हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी सोडणं किंवा मध्यंतरी युपीए कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर आपण कशी शेपूट घातली, युपीए सरकारने, राहुल गांधींच्या आईने किंवा मनमोहन चाचाने शेपूट कशी घातली, हे मुलाखतीत सांगितलं. त्याचा उल्लेख मुंबईत आल्यानंतर सुद्धा पंतप्रधानांनी करू नये ही अपेक्षा कोणाची असेल तर त्यांनी बिनधास्त मूर्खाच्या नंदनवनात बागडायला हरकत नाही. पण या गोष्टी करण्यापलीकडे आणखीन एक घटना मुंबईत घडली आणि त्याकडे दुर्लक्ष करणार असाल तुम्ही तर तुमची अक्कल तुम्हाला लखलाभ हो, तुम्ही तसेच अडाणी आणि मूर्ख राहणार असंच अशा पत्रकारांना सांगावं वाटतं. कारण मोदी ज्या वेळेला नव्या मुंबईचं उद्घाटन, नव्या मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन वगैरे करत होते, त्याच दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान स्टेमर हे 150 महत्वाच्या व्यक्तींचं शिष्टमंडळ घेऊन मुंबईत दाखल झाले होते. ब्रिटिश विमानाने आले होते आणि आपणच त्याचा गाजावाजा करत होते. ब्रिटनचं हे विमान मुंबईच्या जुन्या विमानतळावर उतरलं आणि त्या विमानतळावर देखील त्यांनी फोटो ऑप्स केलं वगैरे, जे जे काय केलं, गाजावाजा ब्रिटिशांकडून झालाय. याचं महत्व ज्यांना कळलं नाही ते सगळे त्या नव्या मुंबईच्या विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी मोदींनी केलेल्या राजकीय भाषणाच्या चिखलामध्ये लोळत पडलेले होते. एक संत वचन आहे, जिसकी रही भावना जैसी प्रभु मूर्ती न देखी तैसी. म्हणजे मूर्ती कुठलीही असो, जेव्हा भक्तिभावाने त्याच्याकडे तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला पाहिजे तो देव त्याच्यात तुम्ही बघू शकता. मूर्ती रामाची असेल त्यामध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसू शकतो किंवा राक्षसही दिसू शकतो. कारण तुमच्या मनात जी भावना आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते प्रतिबिंबित होतं. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अलीकडेच तुम्हाला आठवत असेल तर कुंभमेळा झाला होता आणि त्या कुंभमेळ्यामध्ये अतिशय उत्तम व्यवस्था होती. लाखो 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 लोक येऊन गेले तिथे. काही ना काही, जेव्हा करोडो लोक जमतात तेव्हा अपघात काहीतरी होणार हे गृहीत असतं. पण तरीही त्यासाठी उत्तम व्यवस्था केलेल्या 98-99% उत्तम व्यवस्थेला नावं ठेवण्यातच विरोधी पक्षांनी धन्यता मानली. आणि त्यावर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फार सुंदर त्याचं विश्लेषण केलं होतं. जिनको देखना है उनको गंगा मैया दिखाई दे रही है, पवित्र तीर्थ दिखाई दे रहा है, लेकिन जो गीदड़ है उनको मरे हुए मुर्दे दिखाई देंगे, जो सुअर है उनको तो कीचड़ दिखाई देगा, बाकी तो गंगा मैया देख रहे. बिलकुल तीच गोष्ट आजच्या
एकूणच राजकीय विश्लेषणामध्ये आणि पत्रकारितेमध्ये आली आहे. आणि हे मी एवढ्यासाठी सांगतोय की मुंबईत 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो मुक्काम होता, विविध कार्यक्रम होते, त्यामधली सगळ्यात महत्वाची घटना काय असेल तर ब्रिटिश पंतप्रधान त्यांच्या देशातले विद्वान, बुद्धिमान, कारखानदार, उद्योजक, काय ते संसद सदस्य अशा 150 लोकांना घेऊन आले. असं म्हणतात की ते जवळजवळ प्रत्येक जण अब्जाधीश आहेत, कल्पक आहेत. इतकं मोठं शिष्टमंडळ आणून विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचे फोटो बिटो काढणं, रेकॉर्डिंग करणं वगैरे वगैरे, हे काय प्रकार आहे? आजपर्यंत भारतामध्ये काय कमी अधिक शिष्टमंडळ आलेली नाहीत की वेगवेगळ्या देशांचे प्रमुख आलेले नाहीत असं नाहीये. पण ज्या वेळेला देशाच्या, भारताच्या पंतप्रधानाला भेटण्यासाठी दुसऱ्या देशाचा राष्ट्रप्रमुख एवढं मोठं शिष्टमंडळ घेऊन येतो, तो सहसा देशाची राजधानी दिल्लीमध्ये येतो. हा ब्रिटिश पंतप्रधान एवढं मोठं प्रचंड शिष्टमंडळ घेऊन स्वतःच वाजत गाजत वरात आणल्यासारखा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या विमानतळावर का येतो? ज्या दिवशी खाडीच्या पलीकडे दुसऱ्या एका नव्या विमानतळाचं उद्घाटन भारताचा पंतप्रधान करतोय, त्याच वेळेला ब्रिटिश पंतप्रधान मुंबई विमानतळावर एवढा लवाजमा घेऊन का येतो, हे ज्यांच्या मेंदूला शिवत नाही किंवा त्यावर विश्लेषण करायचं सुचत नाही, त्यांना पत्रकार म्हणायचे त्यांनी समजावं. ज्यांना त्यांचं विश्लेषण ऐकायचं असेल त्यांनी ते ऐकावं. अगदी ब्रिटिश पंतप्रधान हा सुद्धा मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आला होता असं म्हटलं तरी हरकत नाही. पण ही घटना खटकणारी आहे की ज्या वेळेला एका देशाचा आणि ज्याच्याकडे व्हिटो पॉवर आहे, कधी काळी जगावर साम्राज्य गाजवलेल्या ब्रिटनचा पंतप्रधान एवढं मोठं शिष्टमंडळ घेऊन दिल्ली ऐवजी मुंबईत येतो, राजकीय राजधानीपेक्षा आर्थिक राजधानीत येतो आणि त्याचा एवढा गाजावाजा करतो, ते ज्यांना खटकत नाही त्यांना पत्रकार म्हणून घ्यायचं असेल किंवा ज्यांना समजायचं त्यांनी समजून घ्यावं. पण अशा घटना घडतात, त्यामध्ये येऊ घातलेल्या भविष्याचे, भवितव्याचे संकेत असतात, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला या संदर्भात आणखीन एक जुनं आठवण करून देतो. 2013 मध्ये ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलेला होता, अशा वेळेला त्याच नरेंद्र मोदींना गुजरातचा दंगेखोर म्हणून ज्या युरोपमधल्या बहुतांश देशांनी आपल्या देशात प्रवेश नाकारला होता, व्हिसा नाकारला होता, अशा युरोपियन महासंघ, युरोपियन युनियनचे एक शिष्टमंडळ मोठ्या संख्येने तिथले काय ते डिप्लोमॅट घेऊन मुंबईला आलं होतं आणि रस्त्याने, भूमार्गाने अहमदाबादला पोहोचलो होतो नरेंद्र मोदींना भेटायला. याचं कारण सांगितलं पाहिजे की जर हा माणूस उद्याचा पंतप्रधान होणार आहे याची त्यांना खात्री होती, आपल्या पत्रकारांना खात्री नव्हती. आपल्या पत्रकारांना तशी शक्यताच वाटत नव्हती, विश्लेषकांना. अशा वेळेला युरोपियन युनियनचं भलं थोरलं शिष्टमंडळ हे अहमदाबादमध्ये दाखल झालं होतं गुजरातच्या मुख्यमंत्र्याला भेटायला. कारण त्यांना खात्री होती हा पुढचा पंतप्रधान आहे आणि भारताशी आपल्याला सलोख्याचे संबंध ठेवायचे असतील तर याच्याशी जे व्यक्तिगत संबंध बिघडलेले आहेत ते सुधारले पाहिजेत, म्हणून ते आले होते. आणि पुढे व्हायचं ते झालं, तुमच्या समोर इतिहास आहे. पण हे संकेत असतात. जे देश मोदींना व्हिसा नाकारत होते, असलेला व्हिसा कॅन्सल करत होते, ते देश रांगत 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 अहमदाबादला मुख्यमंत्र्याला भेटायला पोहोचले होते.
आणि त्यातून एक मोठा संकेत मिळाला होता. मला आठवतं मी तेव्हा ब्लॉग लिहिलेला होता. तो संकेत असतो की हे सांगतायत की आम्हाला कळलंय हा पुढचा पंतप्रधान आहे. याच्याशी संबंध आत्तापासून सुधारले पाहिजेत, भविष्यात ते उपयोगी पडतील. मुद्दा असा आहे की आज मोदी पंतप्रधान आहेत, ते पंतप्रधान होऊन 11.5 वर्ष झालेली आहेत. मग परत एकदा युरोपमधलं एक मोठ्या देशाचं, सामर्थ्यशाली देशाचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये देशाच्या राजधानीत नव्हे तर आर्थिक राजधानीमध्ये येऊन नरेंद्र मोदींची भेट कशाला घेते, हा कुतूहलाचा विषय आहे. आणि कुतूहल हा पत्रकारितेचा बाप असतो, आई असते, जन्मदाता असतो. 2 दिवस मोदी मुक्कामाला आहेत आणि अर्थात तिथे आले तर अचानक आपण जाऊन भेटू असं कुठच्याही देशाचं शिष्टमंडळ भारतात येत नसतं, कुठल्याही देशात जात नसतं. त्या शिष्टमंडळाचे कार्यक्रम आधीपासून ठरलेले असतात. आणि या निमित्ताने एक प्रकारची शिखर परिषद होते. आपल्याकडचे अनेक अधिकारी त्या त्या देशातल्या इतर बड्या लोकांशी बातचीत करत असतात. आणि म्हणून ब्रिटनचा पंतप्रधान एवढं मोठं शिष्टमंडळ घेऊन मुंबईत येतो, याचा अर्थ दिल्लीपेक्षाही मुंबईला ते अधिक महत्व देत आहेत, भारताचे पंतप्रधान अधिक महत्व देत आहेत, असा त्यातून निष्कर्ष काढावा लागतो. एक गोष्ट आहे की हे शिष्टमंडळ येणार, त्यांची भेटगाठ, हे सगळं ठरलेलं असेल. अगदी त्यांच्यामध्ये व्यापारी देवाणघेवाण व्हायचे हे सुद्धा ठरलं असेल. तरी अशा भेटीगाठी सहसा देशाची राजधानी दिल्लीमध्ये होतात. आणि म्हणूनच हे शिष्टमंडळ येऊ घातलंय, त्याला आपली भेट घ्यायची, प्रदीर्घ चर्चा करायचे, विचार विनिमय करायचा, काही निर्णय घ्यायचे, हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ठाऊक होतं. त्याशिवाय वेळ घेतल्याशिवाय भारताचा पंतप्रधान जगाच्या कुठल्याही राष्ट्रीय नेत्याला भेटू शकत नाही, भेटत नाही. मग एवढं मोठं शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन या, देशाच्या राजधानीत घेऊन या, तिथे सगळा प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला जाईल, सगळं काही शिष्टाचारानुसार होईल, आवश्यक ती सगळी महत्वाची मशिनरी राजधानी दिल्लीमध्ये आहे, मुंबईत नाही, असं सांगून नरेंद्र मोदींनी, ते कोण स्टॅमर किंवा कॅमर ब्रिटिश पंतप्रधान आहेत, त्यांना दिल्लीत का नाही यायला सांगितलं. अख्खं विमान भरून 150-200 लोकांना घेऊन महत्वाच्या ब्रिटिश पंतप्रधान मुंबईत दाखल झाला. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे यांचा 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्याचा संदर्भ खूप मोठा असतो. सध्या नरेंद्र मोदी जे जागतिक राजकारण खेळत आहेत आणि त्या जागतिक राजकारणामध्ये अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून देशांतर्गत राजकारणाकडे जवळजवळ मोदींचं दुर्लक्ष झालेलं आहे, किंवा त्यांनी आपल्या इतर सहकार्यांवर भारतातलं देशांतर्गत राजकारणाची जबाबदारी सोपवलेली आहे. एका बाजूला विदेशी राजकारण हे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि विदेश मंत्री जयशंकर सांभाळत आहेत, तर दुसरीकडे अमित शहा, राजनाथ सिंग आणि इतर काही असे म्हणून देशांतर्गत राजकारण सांभाळत आहेत. आणि त्यांच्यावर नजर ठेवून वेळोवेळी त्यांच्याशी बातचीत करून एकूण कारभारावर नरेंद्र मोदी यांची देखरेख आहे. आणि या संदर्भामध्ये जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान एवढं मोठं शिष्टमंडळ घेऊन मुंबईत आला, तेव्हा याचा संदर्भ दीर्घकालीन परिणाम करणारा आहे. याचा संबंध हा फक्त व्यापारी नाहीये. यातून मिळणारा संकेत हा फक्त ब्रिटन आणि भारत यांच्यातले व्यापारी संबंध, ट्रेड डील वगैरे एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. ज्या वेळेला भारताचा परराष्ट्र मंत्री अमेरिकन अध्यक्षाला सुद्धा डोळे वटारून दाखवतोय, टर्कीला दमदाटी करतोय, पाकिस्तान अर्धमेला झालेला आहे, चीन सुद्धा भारतासमोर
झुकायच्या परिस्थितीत आहे. अशा वेळेला भारताचा पंतप्रधान मुंबईत ब्रिटिश पंतप्रधानाला एवढं शिष्टमंडळ घेऊन या तिथे बसून बोलू म्हणतो, याचा अर्थ मुंबईचं महत्व फार मोठं आहे. ते मुंबई महापालिकेची निवडणूक मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, गुजराती आणि अमराठी लोक मुंबई काबीज करणार, अशा क्षुल्लक गोष्टीमध्ये मर्यादित होत नाही. त्याच्या पलीकडे जात. ज्या वेळेला जगातल्या पहिल्या 10 विमानतळामध्ये त्याची गणना होईल, असा अद्ययावत विमानतळ मुंबई नजीक नवी मुंबईमध्ये बांधला जातो. त्याचं उद्घाटन अधिक मुंबईतल्या अत्यंत आधुनिक अशा मेट्रो वगैरे ज्या सुविधा आहेत, पायाभूत सुविधा आहेत, त्यांचं उद्घाटन होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर युरोपच्या एक साम्राज्यवादी असलेल्या महाशक्ती देशाला शिष्टमंडळ घेऊन मुंबईत यावं लागतं, तेव्हा त्याचे संदर्भ फार वेगवेगळे असतात. अशा प्रकारची गजबज वॉशिंग्टन DC पेक्षाही न्यूयॉर्क सिटीमध्ये असते. ज्या न्यूयॉर्क सिटीमध्ये जागतिक संघटना युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनो, संयुक्त राष्ट्र संघाचं कार्यालय आहे, ती सुद्धा अमेरिकेची आर्थिक राजधानी आहे. हे पार्श्वभूमी जोडून बघा, मग मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि तिथे ब्रिटिश पंतप्रधान एवढं मोठं शिष्टमंडळ घेऊन येतो, त्याचा थोडाफार उलगडा होऊ शकेल. याच्यात काय आहे हा विषय मी वेगळा मांडणार आहे, वेगळा मांडणार आहे. आज जी जगामध्ये राजकीय उलथापालथ चालू आहे, युद्ध आणि अराजक माजलेला आहे, या पार्श्वभूमीवर ब्रिटिश शिष्टमंडळ मुंबईमध्ये पंतप्रधानांना भेटतं आणि त्यामध्ये दीर्घ चर्चा होते. ती गोष्ट लक्षणीय आहे. त्याकडे मुंबई महापालिकेची निवडणूक, ठाण्याची महापालिका निवडणूक, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्याशी जोडून बघणं म्हणजे उंबरातले किडे मकोडे उंबर करती लीला, कूपमंडू कृत्य आहे. विहिरीतला जो बेडूक असतो त्याला विहीर म्हणजेच जग वाटत असतं, पण जेव्हा तो विहिरीच्या बाहेर पडतो तेव्हा तो चक्रावून जातो, त्याचं डोकं चालत नाही. अरे बापरे, हे काय आहे? कारण त्याची ह्रस्वदृष्टी असते, विहिरीच्या परिघापुरती मर्यादित असते. त्यामुळे अशा लेव्हलवरच विचार करणाऱ्यांना नवी मुंबई विमानतळ किंवा तिथलं पंतप्रधानांचं भाषण हे महापालिका निवडणुकांपुरतं मर्यादित वाटलं असेल तर त्यांची कीव करणं एवढंच आपल्या हाती असतं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, घडलंय ते सोपं नाहीये. याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत आणि त्याचे संदर्भ काय आहेत हे मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. नवी मुंबई आज एवढा मोठा विमानतळ कशासाठी आवश्यक आहे, तर नवी मुंबईच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावर मोकळी जमीन उपलब्ध आहे. तिथे दुसरी आणि तिसरी मुंबई वसवण्याच्या कल्पना मांडल्या जात आहेत. असो, ब्रिटिश पंतप्रधान मुंबईत पंतप्रधानांची मोदींची भेट घेतो, दीर्घकाळ चर्चा करतो, याचा जागतिक राजकारणाशी संबंध आहे. किंबहुना आज व्हीटो पॉवर आणि त्या निमित्ताने भारत जो रागावलेला आहे युनोवर, त्याचाही संबंध आहे. हे सगळे संबंध दुसऱ्या व्हिडिओतून मी उलगडेन. पण एक सांगतो की हे अचानक घडलेलं नाही, योगायोगाने घडलेलं नाही, हे ठरवून घडतंय. मुंबईला जगाची राजधानी म्हणून शोकेस करण्यासाठीच हे सगळं घडून आलं, हे लक्षात घ्या. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.